कात्रज कोंढवा येथील ॲम्बियन्स विवांता हा जो प्रोजेक्ट आम्ही कॉन्सेप्च्युअलाइज केलाय तो खरं तर डेव्हलपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही केलाय, पण क्लायंटच्या अँगलनी केलाय. म्हणजे आम्ही लहानपणी या एरियामध्ये आम्ही राहिलोय, मोठे झालोय, वावरलोय. तर आपल्या लोकांची काय रिक्वायरमेंट आहे, त्यांना घरी राहताना काय अडचणी येतात, त्यांना काय सुविधा वाटतात, त्यांना काय गोष्टी लागतात, तर त्याच्या अराउंड आम्ही ॲम्बियन्स विवांता हा नावाचा गृहप्रकल्प आम्ही इथे लॉन्च केलेला आहे. म्हणजे एक कल्चर असतो आपल्याकडे की सकाळी उठल्या उठल्या देवघरला जायचं असतं. तर हा जो लोकेशन आहे इथे मंदिर फार जवळ आहे. 500 मीटरला इस्कॉन टेम्पल आणि शत्रुंजय मंदिर, आपलं आई माता मंदिर, 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. त्याशिवाय आम्ही घरामध्ये सुद्धा एक वेगळा मंदिर निश दिलेला आहे प्रोजेक्टच्या. बऱ्याचदा काय होतं की आपण मंदिराची स्थापना बेडरूम्स मध्ये करतो आणि ते आपल्या लोकांना ते चालत नाही, तसं ऑड वाटतं. म्हणून आम्ही एक स्पेशली जागा दिली आहे जिथे आपण देवाची स्थापना घरात करू शकू. दुसरी गोष्ट आपल्या लोकांना जी लागते ती एक पॉझिटिव्ह वातावरण, एक एनर्जी फ्लो जो काय असतो आपल्या घरात, वास्तू कंप्लायंट किंवा गुड एनर्जी कंप्लायंट. ॲज डेव्हलपर्स वी मेड इट शुअर दॅट 70% आमची जी काही विंडो आहे दॅट इज प्युअरली ग्लास अँड UPVC विंडो. आपण जर का त्याची खिडकी उघडली, आपला दरवाजा उघडला तर दिवसभर क्रॉस व्हेंटिलेशन चांगला राहतो, हवा उजास खूप चांगली येत राहते त्याच्यातनं. तर तो एक त्याच्या मागचा थॉट प्रोसेस होता. ज्या काही आपल्या ॲम्बियन्स विवांता प्रकल्पाचे जे काही ॲम्युनिटीज आहेत तसे डिझाईन केलेले आहेत की आपल्याकडे असे बरेचसे उत्सव स्पेसेस आहेत गेट टुगेदर करण्यासाठी. रूफटॉप चांगला पार्टी एरिया किंवा गेट टुगेदर एरियावरती दिलाय. तसंच आपण खाली पण एक भव्य पार्टी लॉन दिलाय. खास लहान मुलांची रिक्वायरमेंट करता आम्ही वरती बेबी पूल दिला आहे आणि त्याचसोबत आम्ही खूप मोठा इन्फिनिटी पूल दिला आहे. आम्ही एक अख्खा फ्लोर डेडिकेट केलाय आखाडा स्पेस म्हणून, जे करून नॅचरल लाईट आजकाल आपल्याला मिळत नाही, व्हिटॅमिन डीच्या गोळ्या खाव्या लागतात. त्या फ्लोअरवरती आपण उन्हाच्या खाली डिरेक्ट टू सनलाईट, जोर बैठक असं सगळं करू शकतो. मलखांब ऍक्टिव्हिटीज सगळे करू शकतो, त्याची आम्ही प्रोव्हिजन दिलेली आहे. याच व्यतिरिक्त आपले काय वयस्कर लोक असतात, आपले आजी आजोबा असतात, असे सिनियर सिटीजनसाठी आम्ही सिटआउटचे स्पेसेस दिलेले आहेत. क्लब हाऊसच्या वरती एक चिल्ड्रन्स क्रेश एरिया दिलाय, जिथं लहान मुलं तिथं खेळू शकतात आणि असे छोटे छोटे जे काय त्यांना टॉईज वगैरे लागतात त्याची सगळी आपण प्रोव्हिजन तिथे केलेली आहे. लहान मुलांसाठी आम्ही भरभरून ॲम्युनिटीज दिलेले आहेत. आजकाल पिकल बॉलचा, टेनिसचा फार ट्रेंड आहे, मुलांना ते फार खेळायला आवडतं. तर आम्ही एक मल्टीपर्पज कोर्ट दिलाय ज्याच्यामध्ये आपण पिकल बॉल, बॅडमिंटन, लॉन टेनिस, बॉक्स क्रिकेट अशा सर्व गोष्टी खेळू शकतो. म्हणजे आपल्याला कुठल्या क्लबची मेंबरशिप काही घ्यायची गरज नाहीये. जे काय आहे आपल्या सोसायटीच्या प्रेमाइसेसमध्ये आपण सगळं दिलंय.